लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अगदी काही वेळामध्ये परभणीमध्ये पोहोचणार असल्याचं कळतंय आणि परभणीमध्ये जाऊन ते दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। दरम्यान त्यापूर्वी काँग्रेसचे राज्यामधले प्रमुख नेते हे परभणीमध्ये आता पोहोचलेले आहेत। तर परभणीमधली ही सध्याची आपण काही दृश्य बघतोय। अगदी थोड्याच वेळात राहुल गांधी हे सुद्धा इथे पोहोचतील। सध्या नांदेडवरून ते परभणीच्या दिशेने निघालेले आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेतील। पंकज क्षीरसागर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात। पंकज, यामिनी आपण जर बघितलं तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आता इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। त्यांचा कन्वॉय जो आहे तो इथं पोहोचलेला आहे आणि त्यांच्यासोबत राज्यभरातील जे काही काँग्रेसचे नेते आहेत ते सर्व नेते इथं उपस्थित आहेत। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, त्याचबरोबर प्रभारी जे आहेत रमेश चेन्नीतला ते स्वतः त्यांच्यासोबत आहेत। बाळासाहेब थोरात असतील, इतर जे नेते आहेत महत्वाचे ते सर्व आहेत। राहुल गांधींनी निळा टी शर्ट परिधान केलेला आहे आणि आता ते उतरून थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहणार आहेत। आणि महत्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर राहुल गांधींकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं जाणार आहे आणि त्यासाठीच ते परभणीत दाखल झालेले आहेत। जे काही परभणीत घटना घडलेली होती त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची ही राहुल गांधींची भेट त्यांच्या कुटुंबियांची असणार आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून केलेली आहे। सोमनाथ सूर्यवंशींना मदत जाहीर केलेली ती कमी आहे, त्याच प्रमाणात नोकरी त्यांच्या कुटुंबियातील दोन्ही सदस्यांना हवी आहे अशी त्यांची मागणी आहे। त्याच हिशोबाने आज राहुल गांधी भेट घेत आहेत। राज्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून हा विषय जो आहे तो चर्चेला आहे। अनेक सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष जे असतील ते सर्वच जण इथे येऊन जात आहेत। काही दिवसांपूर्वी शरद पवारही येऊन गेले होते आणि आता राहुल गांधी जे आहेत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहत अभिवादन करून ते सोमनाथ सूर्यवंशी यांची आई आणि भाऊ यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरात दाखल होत आहेत। त्यांच्यासोबत नाना पटोले आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, खासदार वर्षा गायकवाड आहेत, सर्वच नेते जे आहेत काँग्रेसचे हे सर्व नेते त्यांच्यासोबत आतमध्ये गेलेले आहेत। आणि महत्वाचं म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांची आई, त्यांचा भाऊ हे सर्व त्यांची जी काही आपबीती आहे, त्यांचा जे काही घडलेला आहे तो सर्व प्रकार राहुल गांधींसोबत समोर विशद करतील आणि त्यानंतर राहुल गांधी त्यांच्याशी संवाद साधतील। अगदी पंकज, एकंदरीतच ही घटना ज्या वेळेला घडली त्याचा आपण पुन्हा एकदा थोडक्यात आढावा सांगूयात। आपल्याला माहिती आहे की परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, त्याच्या समोरचं जे संविधानाचं शिल्प होतं त्याची विटंबना झाली आणि तिथपासून एकूणच तिथलं वातावरण फार संवेदनशील बनलं होतं आणि यामध्येच सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी पकडल्याचा आरोप होतोय आणि त्यांचा कोठडीमध्ये त्यांना मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला त्यांचा असा आरोप केला जातोय। आपण जर बघितलं तर 10 तारखेला परभणी संविधान शिल्पाची विटंबना झाली, त्यानंतर 11 तारखेला बंद करण्यात आला होता। हा बंद शांततेत सुरू होता। काही समाजकंटकांनी यामध्ये हिंसा केली आणि या हिंसेनंतर रात्रीच्याला पोलिसांनी धरपकड केली। या धरपकडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांनाही अटक करण्यात आली होती। त्यानंतर 2 दिवसांची पहिल्यांदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली, नंतर 2 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर परत हा जो विषय आहे तो समोर आला होता। एकच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या नंतर त्यांचा जे पोस्टमॉर्टम अहवाल आला होता त्यावरही शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असं नमूद करण्यात आलं होतं आणि यावरूनच आपण जर बघितलं तर विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणावर रणकंदन झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि त्यानंतर आता स्वतः म्हणजे ह्या घटना विधानसभेमध्ये जे पडसाद उमटले त्या पडसादानंतर शरद पवार असतील हे 2 दिवसांपूर्वी येऊन गेले। शरद पवारांचा दौरा होतो त्याच दिवशी अजित पवारही येऊन गेले। अजित पवारांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली। त्या दिवशी सांगितलं होतं की जी काही मदत आहे ते वाढून देण्याबाबत मी सरकार दरबारी हा विषय मांडेल। आम्ही जेव्हा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बसू तेव्हा हा विषय आम्ही त्यामध्ये मांडू। त्याचबरोबर नोकरीचा जो विषय आहे तो सुद्धा देण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं होतं। आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर आज राहुल गांधी हे परभणीत दाखल झालेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट ते घेत आहेत। मध्ये संवादाला सुरुवात झालेली आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांची आई आणि त्यांचा भाऊ जो आहे तो या ठिकाणी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत आहेत। जे काही आपबीती त्यांच्यावर झालेली आहे त्या संदर्भातलं जे काही
घटना आहे ती घटना सांगतायत. कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निवेदन केलं होतं, मात्र त्यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत खोटी माहिती पोहोचवण्यात आलेली आहे स्थानिक प्रशासनाकडून आणि त्या बेसवर त्यांनी बोललेत. मात्र आमचं समाधान जोपर्यंत होणार नाही जोपर्यंत कारवाई जी आहे दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होत नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार नाही. आमच्या मुलाला निष्पापपणे त्यांनी निर्घुणपणे मारलेलं आहे आणि त्याचे वळ सर्व अंगावर त्या दिवशी सुद्धा होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, त्यांच्यावर 302 सारखा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांची आई आणि त्यांच्या भावाने दिली होती. अगदी. पंकज, आपल्याला माहिती आहे सरकारकडून मदतीचं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे, मात्र या प्रकरणाची चौकशी असेल किंवा या संदर्भातला तपास असेल, या सगळ्याची दिशा नेमकी कुठपर्यंत आली आहे? तपास आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की न्यायालयीन चौकशी जी आहे ती चौकशी केली जाणार आहे आणि या न्यायालयीन चौकशीचं अजून जे काही आहे ते समोर काही आलेलं नाही. मात्र न्यायालयीन कोठडीमधील जी काही घटना घडली होती ती घडल्याच्या नंतर न्यायालयीन चौकशी केल्याची जाहीर करण्यात आलं होतं. मात्र अद्याप तरी तशी चौकशी सुरू असल्याचं काही समोर आलेलं नाही आणि त्याच अनुषंगाने ही चौकशी लवकर पूर्ण व्हावी आणि त्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या कुटुंबियांनी केलेली आहे. अगदी. पंकज, साधारणपणे सध्या सरकारनं किती आणि काय नेमकी मदत देऊ केली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांची नेमकी मागणी काय आहे मदतीच्या संदर्भातली? त्यांच्या कुटुंबियांची मागणी अशी आहे की पहिल्यांदा तर या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि त्यानंतर 302चा गुन्हा जो आहे तो या सर्व अधिकाऱ्यांवर दाखल व्हायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे सोमनाथ सूर्यवंशींचं जे काही झालेलं आहे हे तुम्ही जर त्या व्हिडिओमध्ये जर सोमनाथ सूर्यवंशी असतील तर तुम्ही आम्हाला ते दाखवा, आम्हाला ते पुरावे द्या की आमच्या मुलांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आमचा मुलगा अत्यंत शांत होता, वकिलीचं शिक्षण तो घेत होता, कुठलाही व्यसन त्याला नव्हतं, कुठलाही आजार नव्हतं. मात्र मुख्यमंत्र्यांना इथून स्थानिक प्रशासनाकडून जे काही माहिती देण्यात आली ती चुकीची देण्यात आली असाही आरोप त्यांनी केला होता कुटुंबियांनी. अगदी. पंकज, आपण दाखवतोय की सध्या राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत. या कुटुंबाची आणि सोमनाथ सूर्यवंशी याची नेमकी पार्श्वभूमी काय होती हे सांगू शकाल का? सोमनाथ सूर्यवंशी ठिकाणी जे आहे ते काम तिथं केलेलं आहे. या अनेक गोष्टी म्हणजे मजुरीचंच काम हे सर्व कुटुंब करतं आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या भावांचं शिक्षणही चांगल्या प्रकारे झालेलं आहे. दोन्ही भावांना त्यांनी शिकवलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा परभणीमध्ये त्याची लॉची परीक्षा होती, या परीक्षेसाठी तो आलेला होता आणि त्या दरम्यान हे आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये ते शांततेने सहभागी होते आणि त्यातच त्याला अटक करण्यात आली होती. पुढे ही घटना घडली. अगदी. पंकज, तुम्ही असे सोबत राहा. आपण आताची काही नवी जी दृश्य आपल्या हाती येत आहेत ती आपण प्रेक्षकांना दाखवतोय. राहुल गांधी हे आता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा करतायत. सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंबीय, त्यांच्यामध्ये त्यांचे आई आणि त्यांचे भाऊ जे आहेत त्यांच्यासोबत राहुल गांधी. एकूणच हे प्रकरण नेमकं काय होतं, कशा पद्धतीने ही घटना घडली, या सगळ्या संदर्भामध्ये बातचीत करताना दिसतात. ही आताची दृश्य आपण पाहतोय. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या परभणीत आहेत. काही क्षणांपूर्वी ते परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आपण पाहतोय आणि राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्रामधले सगळे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत. रमेश चनिथला असतील, त्यासोबतच नाना पटोले, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड हे सगळे नेते आपण पाहतोय राहुल गांधी यांच्यासोबत उपस्थित आहेत. पुन्हा एकदा पंकज यांच्याकडे जाऊयात. पंकज, आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी अनेक जण पोहोचतायत, मात्र आता राहुल गांधींचा नेमका काय संवाद सुरू आहे याविषयी काही कळू शकलेलं आहे का? राहुल गांधींसमोर हे जे कुटुंब आहे, त्यांची आई सोमनाथ यांची आई जी आहे ती सर्व घटना जी आहे ती विशद करत आहेत. त्याच प्रमाणामध्ये त्यांचा भाऊ सुद्धा तिथं आहे आणि तोही विषय जो आहे तो मांडत आहेत. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या मुलानं कुठलंही गैरकृत्य केलं नाही, त्यांनी कुठल्याही प्रकारचा दगड उचललेला नाही, कुठली हिंसा केली नाही. माझ्या मुलाला मग का अटक करण्यात आली याचे पुरावे तुम्ही द्या आणि माझ्या मुलाला कुठलंही व्यसन नव्हतं आणि कुठलाही आजार नव्हता. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विशद करत आहेत आणि त्यातूनच आता आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी जी आहे ती हे कुटुंब करत आहे.
अगदी. पंकज, पुन्हा एकदा थोडक्यात आपण सांगूया नेमकी घटना काय घडली होती. 10 तारखेला परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड या मागचे फिरफोडून करण्यात आली होती. हो. त्यानंतर त्या दिवशी रात्रीही याचे पडसाद उमटले. मात्र दुसऱ्या दिवशी या संदर्भामध्ये परभणी बंदचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बंदच्या दरम्यान काही समाजकंटकांनी हिंसा केली. शांततेत आंदोलन सुरू असताना काही हिंसा करण्यात आली होती आणि या हिंसेनंतर सायंकाळच्या सुमारास धरपकड करण्यात आली पोलिसांकडून. यामध्ये 51 जणांना अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये 9 महिलांचा समावेश होता. त्या महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आलं आणि जवळपास 41 जणांवर यामध्ये पोलीस कोठडी होती. त्यानंतर 27 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पहिल्यांदा 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, त्यानंतर 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि या न्यायालयीन कोठडीच्या दरम्यानच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. यामिनी. अगदी पंकज, तर आताची ही थेट दृश्य आपण तुम्हाला दाखवतोय. राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि कुटुंबियांशी ते चर्चा करतानाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय एबीपी माझावरती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आता परभणीत आहेत. तर राहुल गांधी आपण बघतोय परभणीमध्ये आहेत आणि त्यांच्या सोबत काँग्रेसचे अनेक नेते सुद्धा आहेत. यापैकीच यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाले आहेत आपण बघूयात. डोंगर दुःखाचं कोसळलंय त्या कुटुंबाच्या वर. त्यामुळं आज भारताच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी इथे येत आहेत कुटुंबाला भेट देण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी नेमकं काय झालं ते आता काही क्षणामध्ये इथे येतील आणि या कुटुंबाला जोवर न्याय मिळत नाही तोवर हा लढा आमचा सुरू राहील. हे सुद्धा राहुल गांधींसोबत उपस्थित आहेत आणि जोपर्यंत कुटुंबाला न्याय दिला जात नाही आणि या प्रकरणाचा पुढचा तपास होत नाही तोपर्यंत आम्ही सोबत आहोत आणि हा लढा अशाच पद्धतीने सुरू राहील अशी प्रतिक्रिया अमित देशमुखांनी दिली आहे. तर सध्याची ही दृश्य आपण बघतोय. राहुल गांधी हे यशोमतीताई आहेत. काय वाटतं एकूण परिस्थितीबद्दल या सगळ्या आपण सभागृहातही बघितलं असेल मुख्यमंत्र्यांनी याबाबत निवेदन दिलेलं आहे. कायदा सुव्यवस्था ही व्यवस्थित ठेवली पाहिजे. पोलीस कंट्रोल करू शकत नाही ही फॅक्ट आहे. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे एवढा मोठा गोंधळ झालेला आहे. नाही तर नसता झाला. एका विद्यार्थ्याचा जीव गेला हो. तर वाटतंय या प्रकरणी न्याय मिळेल. आज स्वतः राहुल गांधी मिळाला पाहिजे ना न्याय. नाहीतर मग कसं काय न्याय तर 10 लाखांची मदत जाहीर केलेली आहे. वाटते पुरेशी आहे. बघा, जीव गेल्यानंतर कोणचीच मदत पुरेशी नसते. त्याला आधार मिळाला पाहिजे असं आहे. पण जे काय झालं हे अतिशय चुकीचं झालेलं आहे ही फॅक्ट आहे. तर यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलंय की जे काही झालं ते चुकीचं आहे आणि न्याय मिळायलाच पाहिजे. तर काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर यांनी सुद्धा एकूणच या घटनेच्या प्रती आपलं मत व्यक्त केलंय, प्रतिक्रिया दिलेली आहे. सरकारने ज्या पद्धतीची मदत केली ही केवळ मदत देऊन उपयोग नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ही काही दृश्य आताची आपण बघतोय. राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत आणि नेमकी ही घटना काय घडलेली आहे, कशा पद्धतीनं घडली आहे, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची पार्श्वभूमी आणि त्यांचं सध्याचं एकूणच आयुष्य या सगळ्याविषयी राहुल गांधी हे जाणून घेत आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत सध्या काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत. त्यापैकीच नाना पटोले, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सोबतच अमित देशमुख, विजय वडेट्टीवार हे सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले आपण पाहतोय. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर आपल्या सोबत आहेत. पंकज. हा यामिनी, संवाद सुरू आहे राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये. राहुल गांधींनी शांतपणे त्यांचं सर्व म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे आणि आता त्यांचे जे भाऊ आहेत प्रेमानंद ते त्यांच्याशी संवाद साधत आहेत. जी काही घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने, जी काही मदत जाहीर झाली त्या मदतीच्या अनुषंगाने त्यांच्या कुटुंबियांची पार्श्वभूमी जी आहे ती राहुल गांधी यांनी जाणून घेतलेली आहे. त्यांची आई आहे, त्या आईंनी सुद्धा जे काही घडलं त्यांना इथं जेव्हा हे सगळं घडलं त्यानंतर फक्त
त्यांचं मृतदेह ताब्यात घ्या असं म्हणून शेवटचा फोन आला. तेवढाच फोन त्याच्या अगोदर त्यांना ताब्यात घेतलेला आहे. या संदर्भातही पोलिसांनी माहिती दिली नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. सर्व आपबीती जी आहे किंवा जी काही घटना घडली या घटनेचं पूर्ण विशद त्यांनी त्यांच्यासमोर केलेलं आहे आणि एकूणच परिस्थिती राहुल गांधींनी समजून घेतलेली आहे. राहुल गांधीही त्यांच्याशी आता संवाद साधत आहेत या मिनिटात. अगदी पंकज, ज्या वेळेला हे प्रकरण घडलं आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला यानंतर एकूणच हे प्रकरण अधिक संवेदनशील वळणावरती गेलं असं आपण म्हणू शकतो. मात्र पोलिसांनी या संदर्भातली काही आता माहिती दिलेली आहे का? पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आहे? या सर्व प्रकरणामध्ये जो स्थानिक गुन्हे शाखेचे जे पोलीस निरीक्षक आहेत अशोक घोरबाण यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. तेवढी एकच कारवाई पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. ज्या काही मारहाणीच्या घटना घडल्या त्या घटनेसंदर्भात अद्यापही कुठली माहिती देण्यात आली नाही. फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही तिथं विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जे काही सांगितलं तेवढीच माहिती आहे. स्थानिक इथं नांदेड परिक्षेत्राचे आयजी आहेत त्या स्वतः बोलत आहे. त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते स्वतः सर्व परिस्थितीवर पहिल्यापासून लक्ष ठेवून आहेत आणि या सर्व परिस्थितीमध्ये ते स्वतः लक्ष ठेवून आहेत आणि कुठलीही प्रतिक्रिया मात्र अद्यापही पोलिसांकडून आलेली नाही. फक्त एक कारवाई तेवढी अशोक घोरबाण यांच्या निलंबनाची झालेली आहे. मात्र कुटुंबियांचं त्यांच्या म्हणणं आहे की जे काही दोषी आहेत या सर्व दोषींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं समाधान होणार नाही. अगदी पंकज, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. करून या प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, जे मास्टर माइंड आहेत, यांना आणि पोलीस यंत्रणेला सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे. असाच प्रयत्न हा भीमा कोरेगावमध्ये झाला होता. एक प्रकारे या देशामध्ये जर संविधानाचं आंदोलन सुरू झालं तर त्यामध्ये सगळ्यात आधी बौद्ध समाज, दलित समाज चौताळून उठतो, तो पुढे येतो. म्हणून त्यांची मुस्कटदाबी करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे असं माझं मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.